नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. जेव्हा रागिनीचा असली चेहरा आकाश समोर येतो तेव्हा आकाश भूमीची माफी मागून स्वतःची चूक सुधारतो. त्यावेळेला भूमी मोठ्या मनाने आकाशला माफ करून सगळ्या गोष्टी बाजूला टाकते आणि आता फक्त आपल्या घरात सुखच नांदणार आहे. कारण कटकारस्थान करणारी व्यक्ती ही घराबाहेर गेली आणि जेव्हा रागिनी ही जामीन मिळवून बाहेर येते तेव्हा आकाश कशाप्रकारे रागिनीला घराबाहेर हाकलून देतो आणि भूमी रागिनीची बॅग घराबाहेर फेकून रागिनीला आकाश व भूमी कशाप्रकारे दोघेही रस्त्यावर आणतात आणि भिकेला लावतात हे या ट्विस्टमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर मित्रांनो, आतापर्यंतच्या भागांमध्ये आपण पाहिलं होतं की आकाशला रागिनीचा खरा चेहरा समोर आल्यानंतर खूप धक्का बसलेला असतो. त्याला काय करू काही नाही असं झालेलं असतं आणि आकाश भूमीची माफी मागतो. भूमीच्या नजरेतही बघायला आकाशला लाज वाटते. तेव्हा भूमी म्हणते की आकाश, हे असं काहीही चुकीचे समजून घेऊ नकोस. मला माहीत आहे की तू फक्त तुझ्यासमोर जे काही चित्र उभं ठेवलं होतं त्यावर विश्वास ठेवलास ना, परंतु तुझी यात काही चूक नाही आकाश. त्या बाईने सापळाच तसा रचला होता. तुला त्याच्यावर विश्वास ठेवावा लागला, परंतु काळजी करू नकोस. तू माझ्याकडे बघ. आपलं बाळ या जगात यायच्या आधी त्या बाईला आपल्या आयुष्यातून आपण बाजूला करून टाकलं आहे. काहीही झालं तरीही आता पुन्हा ते आपल्या आयुष्यात येणार नाही. त्यांना योग्य ती शिक्षा मिळेल आणि त्यांना साथ देणाऱ्या अभिजित आणि पौर्णिमा यांनाही शिक्षा मिळाली पाहिजे. तेव्हा मग आता हे म्हटल्यावर आजी म्हणते की हो, आकाश, काहीही झालं तरीही अभिजित आणि पौर्णिमा तेवढे साथीदार होते, त्यांनाही शिक्षा मिळाली पाहिजे. जेव्हा आकाश म्हणतो की मी त्या अभिजितला सोडणार नाही, त्यांनी खूप त्रास दिला आहे. जेव्हा मी आजारी असायचो तेव्हा तो मुद्दाम मला टॉर्चर करायचा, माझ्या टुटूला मारायचा आणि आई असं दाखवण्याचा प्रयत्न करायची की ती मला वाचवते, परंतु त्या दोघांचा जो काही मुद्दाम तो प्लॅनिंग असेल असं मला काही वाटलं नव्हतं. ते काय खोटे वागले आहेत ना माझ्याबरोबर, मी मात्र त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि तो दोष देत असतो. तेव्हा मग भूमी म्हणते की आकाश, आता बस कर. स्वतःला आता दोष देणं बंद कर. स्वतःला आता दोष द्यायचा नाही. ज्या काही चुका घडल्या आहेत ना त्या आता स्वतः सुधारायच्या आहेत. काहीही झालं तरीही आता असं गप्प बसायचं नाही. त्यावेळेला मग आता आकाश म्हणतो की हो भूमी, आता मी स्वतःला त्रास करून घेणार नाही. तर ज्यांनी आपल्याला त्रास दिला ना त्यांना मी त्रास देणार. म्हणून आता आकाश ठरवतो की काहीही झालं तरी अभिजित आणि पौर्णिमेला घरात राहू द्यायचं नाही. नंतर आता मानसी सगळ्यांसाठी जेवण बनवते, परंतु कोणीही खायला तयार नसतं. भूमी मात्र आकाशला म्हणते की आकाश, कोणीही असे करू नका. प्लीज सगळेजण थोडं थोडं खाऊन घ्या ना. तुम्ही जर खाल्लं नाही तर कोण कसं पुढे जाईल. आजी म्हणत असते की नको ग भूमी, बाळा, माझ्या घशाखाली अन्नाचा एक कणही उतरणार नाही आणि तू जेवायला सांगतेस. भूमी बाळा, खरंच भूक नाही आहे. त्यावेळेला मग आता आकाश देखील म्हणतो की हो भूमी, खरंच कोणालाही भूक नाही आहे. प्लीज कोणालाही तू फोर्स करू नकोस ना, आणि मला तरी नाही आहे आजी, परंतु तू प्लीज खाऊन घे. तुला गोळ्या घ्यायच्या असतील ना, असं तो आजीला म्हणत असतो. त्याच वेळेला मग भूमी म्हणते की ठीक आहे, तुम्ही जर कोणी खाल्लं नाहीत ना तर मग मी पण उपाशी राहील, म्हणजे माझं पोटातलं बाळ पण उपाशी राहील. म्हणून प्लीज सगळ्यांनी खाऊन घ्या, नाहीतर मी पण खाणार नाही. तेव्हा मात्र भूमी जेव्हा असं बोलते ना तेव्हा सगळ्यांचे डोळे उघडतात आणि सगळ्यांचं लक्षात येतं की भूमीसाठी बोलण्यासाठी नाही तर पोटातल्या बाळासाठी तरी आपण खाल्लं पाहिजे. आणि मग आता भूमी जेव्हा असं बोलते ना तेव्हा आजी म्हणते की नाही ग बाळा, असं करू नकोस. तू घरोदर आहेस, तू उपाशी राहिलेली आम्हाला आवडणार नाही. म्हणून आता सगळेजण जरा खाऊ लागतात. आजी आणि आकाश म्हणतात की हे बघ, आम्ही खात आहोत, प्लीज तू पण खाऊन घे. तेव्हा मग अथर्व, मानसी सगळेजण जेवायला बसतात. पौर्णिमा तिच्या रूममध्ये असते, तिला कोणीही बोलवायला जात नाही. तेव्हा पौर्णिमा खाली उतरते आणि म्हणते की हे भारी आहे, म्हणजे वा, काय बोलावं खरंच कळत नाही. तुम्ही मस्त सगळेजण जेवायला बसलेले आहात, सगळेजण मस्त जेवण करताय. कसा घास तुमच्या घशाखाली उतरतो हो. माझी सासू तिकडे जेलमध्ये आहे आणि तुम्ही तिला आणि मला टाकून असं मस्त जेवताय. वा, खरंच किती छान. तेव्हा मग आता भूमीचा पारा चढतो. काहीतरी बोलायला जाणार तेवढ्यातच भूमी म्हणते की आजी तुम्ही थांबा, मी बोलते. असं म्हणून आता इथे आजीला थांबवून भूमी म्हणते की काय ग, कसली लाज वाटली पाहिजे.
अगं, जो काही त्रास झालाय ना, तो तुमच्यामुळेच झालाय. अगं, खरं तर आज आनंदाने जेवलं पाहिजे, परंतु या त्रासामुळे आम्हा सगळ्यांना खूप वाईट वाटतंय. कोणीही जेवणाच्या मूडमध्ये नव्हतं, परंतु तुम्ही जे काही करताय ना, ते जे काही तुम्हाला आता भोगावे लागते ना, ते तुमच्या कर्माची फळं आहेत. त्यामुळे आता जास्त आवाज चालवायचा नाही. लक्षात ठेव, तू देखील तुझ्या सासूला आणि त्यांच्या गुणांमध्ये तेवढीच जबाबदार होतीस. तुला मी वेळोवेळी समजवत होते की नको त्यांची साथ देऊस, परंतु तू ऐकलं नाहीस. आता तू पण अडकशील. लक्षात घे, तुझा नवरा तर यात अडकणार आहेच, परंतु तुलाही अडकवणार. तेवढ्यातच आता हे ऐकल्यानंतर मानसीही म्हणते की हो, पौर्णिमा अगं, किती समजवत होतो आम्ही, परंतु आम्हा बहिणींवर तू विश्वास नाही ठेवलास. अगं, तू त्यांच्यावर विश्वास ठेवलास, असं कसं करू शकलीस तू? असं सगळं आता ती विचारत असते. त्याच वेळेला मग आता इथे अभिजित येतो आणि अभिजित हा खूपच चिडलेला असतो, कारण त्याला रागिणीचा जामीन करता आलेला नसतं. एका वकिलाशी तो बोलतो, परंतु वकील सांगतो की सध्या तरी 1-2 दिवस थांबा. आणि म्हणून अभिजित खूप टेन्शनमध्ये असतो की आता 2-3 दिवस आईला लॉकअपमध्येच काढावे लागणार आहेत. आणि म्हणूनच आता अभिजित घरी येतो आणि जोरजोरात ओरडत असतो. त्याच वेळेला मग आता आकाश भूमी समोर येतात. तेव्हा आकाश भूमी त्याच्यासमोर येतात आणि आकाश म्हणतो की अभिजित, हे काय आहे? इतक्या जोरात ओरडण्याचे काय कारण आहे? त्यावेळेला अभिजित म्हणतो की ओरडण्याचं कारण म्हणजे माझी आई तिकडे जेलमध्ये आहे आणि तुम्ही इकडे शांत बसले आहात. अरे आकाश, तुला असं कसं वाटतंय की आपली आई असं करू शकते? तुला आता या भूमीवर, आत्ता आलेल्या भूमीवर विश्वास आहे. इतकी वर्ष आई आपल्यासाठी काय काय करते त्याच्यावर तुझा विश्वास नाही. अरे, तेव्हा मग आता आकाश म्हणतो की अभिजित, तुझं थोबाड बंद कर. कोणावर विश्वास ठेवायला हवा, कोणावर नाही. ही माझी चूक मी केली. आईवर म्हणजेच तुझ्या आईवर विश्वास ठेवून मी चूक केली, परंतु आता नाही. मी वेळोवेळी भूमीचा अपमान केला आणि तिच्यावर रागवलो, परंतु तिने माझ्यासमोर सत्य आणलंच. आणि तू काय म्हणतोस की तुझी आई चांगली आहे, आपल्या भल्याचा विचार करते. इतर फक्त स्वार्थी आणि लबाडी बाई आहे. तिने फक्त दुसऱ्यांचं वाईट बघितलं. मी तिला इतकं आईचं स्थान दिलं, परंतु तिला त्याची कीव आली नाही. आई पण याला जागली नाही आणि मग त्या बाईला आम्ही काय मान द्यायचं आहे? ती जगली काय किंवा मेली काय, आम्हाला काही फरक पडत नाही. तेव्हा मग अभिजित चिडतो आणि म्हणतो की आकाश, तोंड सांभाळून बोल. तू हे जे सगळं काही बोलतोस ना, ते त्या भूमीच्या तोंडून बोलत आहेस. ही भूमी ना आपल्या घरात आलेली 1 नंबरची अपशकुनी मुलगी आहे. ती या घरात आली आणि तेव्हापासून आपल्या घरामध्ये भांडणं सुरू झाले, हेवे दावे सुरू झाले. नाहीतर आपल्या अगोदरचं घर आपण किती सगळे आनंदात होतो. आणि हिने येऊन घराची सगळी काही वाट लावली. आणि ही भूमी म्हणजे आपल्या घराला लागलेली पनवती आहे आणि म्हणून हिला वेळीच घरातून हकल, नाहीतर आपलं घर गिळून टाकेल ही. असं म्हणून आता अभिजित भूमीच्या अंगावर तिला ढकलायला जातो. तेव्हा आता हे सगळं बघून आकाशला खूपच राग आलेला असतो. आकाश खूप चिडतो आणि म्हणतो की अभिजित, हे काय चाललंय तुझं? तुझा तोल सावर. आणि तो अभिजितला जोरात धरतो आणि मागे ढकलून देतो. तरीही अभिजित ऐकत नसतो. तो म्हणतो की आकाश, अरे सोड, मला हिला हिची जागा दाखवून द्यायचीच आहे. तेवढ्यातच आता अभिजित म्हणतो की थांब, बाजूला हो. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की बस झालं अभिजित, काहीही करू नकोस. अरे, मग अभिजित म्हणतो की नाही, काय झालं तरी मी आता भूमीला सोडणार नाही आणि त्यामुळे माझ्या आईची अशी अवस्था झाली, म्हणूनच आता अभिजित हा भूमीच्या अंगावर पुन्हा धावून जाणार. तेवढ्यातच आकाश त्याला जोरात फाईट मारतो आणि अभिजित खाली पडतो. आकाशचं हे रूप पाहून भूमीही घाबरते. भूमी म्हणते की आकाश, प्लीज शांत हो, काही बोलू नकोस, प्लीज शांत हो. असं म्हणून तो तिला आता शांत करत असते. परंतु अभिजित म्हणतो की आकाश, तू माझ्यावर. आणि पौर्णिमा पण म्हणते की आकाश भाऊजी, हे काय करताय काय तुम्ही? अशा प्रकारे तुम्ही आमच्या अभिजितवर कसा हात उचलू शकता? तेव्हा मग आता आजी थांबते आणि म्हणते की आकाश, अरे थांबा. आणि आजी अभिजित जवळ जाते आणि त्याला म्हणते की अभिजित, अरे शांत बस. जर रागिनी गेली, त्याचा तुला इतका त्रास होत असेल ना, तर तू पण तिच्याबरोबर जेलमध्ये निघून जा ना, कारण तिच्यासारखंच तुम्ही सुद्धा या सगळ्याला तेवढे जबाबदार आहात आणि तुझ्या बायकोने देखील हे सगळं केलंय. तेव्हा आता आजीचं ते बोलणं ऐकून अभिजित म्हणतो की आजी, अगं हे सगळं तू बोलतेस? अगं, तू माझ्या आईची आई म्हणजे आमची आजी आहेस ना गं, मग तू तरी असं बोलू कसं शकते? तुम्ही हे सगळं करताना तुम्हाला लाज वाटली नाही का? मग आमच्याकडून तरी तुम्ही प्रेमाची कशी अपेक्षा ठेवू शकता? असं आजी आता अभिजितला प्रश्न विचारते. आणि आजी म्हणते की आता जे तुम्हाला मिळणारं माझं आईचं आणि आजीचं प्रेम होतं, ते कधीच मिळू शकणार नाही. त्यानंतर मग आता अभिजित म्हणतो की आकाश, तू काहीही कर, कारण तू आईने लावलेली माया विसरला असशील, परंतु मी माझ्या आईला विसरू शकत नाही. अरे,
काही झालं तरी माझ्या आईला सोडून आणेनच. तेव्हा आकाश म्हणतो की ठीक आहे, तुला काय करायचंय ना ते कर, परंतु लवकरच मी माझा निर्णय घेणार आहे. तेव्हा मग अभिजित म्हणतो की तू काय निर्णय घेणार आहेस? तेव्हा आकाश म्हणतो की मी जेव्हा करेन ना तेव्हा तुला समजेलच. असं म्हणून आता अभिजित आणि पौर्णिमा रागाने रूममध्ये निघून जातात आणि त्यांना कोणी जेवायला देखील विचारत नाही. त्यांचा अपमान होतो. तेव्हा रूममध्ये जाऊन अभिजित म्हणतो की बघितलंस का पौर्णिमा, आज आपली आई या घरामध्ये नाही तर आपल्याला कोणीही विचारत नाही. साधं जेवणासाठी देखील कोणी विचारलं नाही. ही आहे आपली आई नसताना आपली घरातली किंमत. म्हणून काही करून आईला या घरात आणलंच पाहिजे. या भूमीला बरबाद करूनच सोडायचं. आता आपण तिला असं सोडायचं नाही. मग ती दोघंही आता शांत होतात आणि अभिजित आता वारंवार वकिलाला फोन लावत असतो. आणि नंतर आकाश, भूमी हे दोघंही टेन्शनमध्ये असतात. जे काही अभिजित वागलाय ना त्यावरून आकाश खूप चिडलेला असतो. आता भूमी आकाशला शांत करत म्हणते की प्लीज आकाश तू शांत हो. अरे त्या अभिजितने मला काही केलेलं नाही आहे, तू मध्येच वेळेवर आलास. आकाश म्हणतो की भूमी तू ठीक आहेस ना, तुला काही त्रास नाही ना झालेला? तेव्हा मग आता तो म्हणतो की ठीक आहे तर मला सांग, आपण डॉक्टरकडे जाऊ. तेव्हा मग ती सांगते की नाही मी आता ठीक आहे. तर आता इथे रागिणीची केस असते आणि त्या दिवशी पोलीस रागिणीला कोर्टामध्ये हजर करायला घेऊन जात असतात. त्याच वेळेला समोरून खूप माणसांचा घोळका येतो आणि रागिनी पटवर्धनचा जो काही प्रकार जनतेत कळालेला असतो त्याने त्यांच्यामध्ये अगदी अशांततेचं वातावरण पसरलेलं असतं आणि अखंड स्त्रीवर्ग हा रागिनीवर खूपच चिडलेला असतो, कारण तिने स्त्री जातीच्या नावाला काळीमा लावलेला असतो. म्हणून आता जेव्हा रागिनीला कोर्टामध्ये हजर करत असतात त्याच वेळेला अभिजित म्हणतो की आई काळजी करू नको, आपले वकील नक्कीच काहीतरी करतील. आणि तेवढ्यातच समोरून मोर्चाच्या बायका येतात आणि ते म्हणतात की रागिनी पटवर्धन हाय हाय, अगं काय केलं हे तुला तरी कळतंय का? स्वतःच्या नवऱ्याला फसवलंस तू, स्वतःच्या भावाला मारलंस तू का? तर तुला फक्त पैसे हवे होते म्हणून. अगं तुझ्यासारखी ढोंगी बाई या समाजात जन्म घेणार नाही. इतकी नीच विकृतीची बाई या समाजात नसावीच. जोरजोरात बायका या नारे देत असतात की रागिनी पटवर्धन हिला जेल करा, रागिनी पटवर्धन हिला फाशीची शिक्षा देऊन मारून टाका, कारण हिने सगळ्यांचा जीव घेतला आहे. त्यावेळेला मात्र इथे रागिनी ही खूप घाबरलेली असते आणि तिला समोर फाशीच दिसू लागते. बायका म्हणतात की तुझा भाचा तुला आई म्हणत होता, परंतु तू आई नावाच्या शब्दाला कलंक फासला आहेस. अगं तू आई काय बाई म्हणायची पण लायकीची नाहीस. असं म्हणून बायका तिला काळा लावतात आणि तिला गळ्यामध्ये चपलेचा हार देखील घालतात. आता हा अपमान रागिनीला सहन न होण्यासारखं असतो. ती खूप चिडत असते परंतु ती संयम दाखवते, कारण काही झालं तरीही तिला अभिजित सांगतो आई शांत हो, जर तू काही पाऊल उचललं तर मात्र तुझ्या विरोधात सगळं काही जाईल. त्यावेळेला तुझ्या विरोधात पोलीस ह्या बायकांना बाजूला करतात आणि रागिनीला कोर्टामध्ये सादर केलं जातं. आणि अभिजित हा आईला शांत बसण्यामध्ये सांगत असतो. आणि कोर्टामध्ये रागिनीला आणत असताना बायका या खूप मध्ये येतात, परंतु पोलीस हे म्हणत असतात की प्लीज शांत व्हा. आणि भूमी तिकडे मागेच असते. भूमी हे सगळं काही बघत असते, परंतु आकाश मात्र तिथे गेलेला नसतो. हे सगळं पाहून आता भूमीला खूप आनंद होत असतो. आणि कोर्टात जेव्हा रागिनीला उभं केलं जातं त्याच वेळेला आता आकाशला रागिनीचं तोंडही बघायचं नसतं, म्हणून आकाश तिकडे गेलेला नसतो. तर आता इथे भूमीच्या पोटात बाळ असल्याने आकाश भूमीला देखील जाऊन देत नाही, कारण तुझी दगदग होईल. म्हणून आता पुन्हा त्या बाईची सावली तुझ्यावर पडायला नको. आतापर्यंत खूप सहन केलंस तू, परंतु आता नाही, तू सहन करायचं नाही. म्हणून आता आकाश भूमीलाही आता तिथे कोर्टात पाठवत नाही. अभिजित पौर्णिमा आलेले असतात आणि अभिजितने एका वकिलाला चांगलेच पैसे देऊन मॅनेज केलेलं असतं आणि जामीन तयार केलेला असतो. त्यावर आता जज साहेब म्हणतात की रागिनी पटवर्धन यांच्यावर जे काही आरोप झालेत ना ते खोटे नाहीत, परंतु 3 दिवस कोठडीत राहिल्यानंतर त्यांच्या वकिलाने जामिनासाठी जो अर्ज केला आहे तो अर्ज आता आम्ही स्वीकारत आहोत आणि रागिनी पटवर्धन यांना जामिनावर सोडत आहोत. हे ऐकल्यावर आता अभिजित आणि पौर्णिमा या दोघांनाही खूप आनंद होतो आणि त्यांना आनंदाने नाचावंसं वाटत असतं. ते दोघेही या सगळ्यावर खूप खुश होतात की आपली आई फायनली सुटली आणि जामिनावर सोडलं. आता रागिनीला सोडल्यानंतर गायकवाड म्हणतात की हे बघा रागिनी मॅडम, तुम्हाला जरी सोडलं तरीही तुमच्यावर आमची पूर्ण नजर राहील. कुठेही शहर सोडून जाण्याचा प्रयत्न करायचा नाही. नंतर अभिजित म्हणतो की आई, मी तुला प्रॉमिस केलं होतं ना की मी तुला कधी एकटं सोडणार नाही, बघ मी तुला सोडून दाखवलंच. तेव्हा रागिनी म्हणते की हो रे बाळा, मला माहीत होतं माझा मुलगा मला कधीही एकटा पडू देणार नाही. आणि घरी काय सुरू आहे? तेव्हा मग अभिजित म्हणतो की त्या भूमीचं राज्य सुरू आहे. आणखी काय? तू नसल्यावर तिला तेच करायचं आहे, परंतु तिला मी सोडणार नाही. आणि
पौर्णिमा म्हणते मी तिला चांगलीच पळताभुई थोडी करणार. तेव्हा मात्र रागिनी म्हणते ठीक आहे, चल आपण आता घरी जाऊया. त्याच वेळेला अभिजित म्हणतो की हो आई, ते तुझं घर आहे आणि त्या घरापासून तुला कोणीही लांब करू शकणार नाही. म्हणून आता अभिजित हा आपल्या आईला घेऊन घरी जातो आणि सगळेजण घरीच असतात, कोणीही कोर्टात गेले नसतं. त्याच वेळेला आता जेव्हा भूमी आणि आकाश हॉलमध्ये असतात तेव्हा रागिनी समोरून चालत येते. रागिनीला मनामध्ये खूप भीती वाटत असते की आता आकाश मला काय करणार आहे. तेव्हा रागिनी चालत आल्यावर आकाशशी बोलण्याचा प्रयत्न करत असते. आकाश तिच्याकडे दुर्लक्ष करत असतो. तरीही रागिनी म्हणते की आकाश बाळा, माझ्याकडे बघ ना. तेव्हा मग ती मुद्दाम असं उद्ध्वस्त झाल्यासारखं, अगदी तुम्ही खूप मोठी चूक केली, मला खूप मोठा पश्चाताप झाला आहे, असा चेहरा करून त्याच्याकडे समोर भोळेपणाचा आव्हानात असते. तेव्हा मग आकाश म्हणतो की हे बघ, तुला मी ओळखत नाही, तू कोण आहेस, प्लीज बाजूला हो. तेव्हा मग रागिनी हात जोडून माफी मागत म्हणते की प्लीज आकाश, असं बोलू नकोस, मला माझी शिक्षा मिळाली आहे, मी खूप चुकले, मला माफ कर ना बाळा. तेव्हा मग आकाश म्हणतो की नाही, मी तुला माफ करू शकतच नाही. तू माझ्या आईवडिलांची खुनी आहेस आणि माझ्या आईवडिलांना जेव्हा तू फाशीवर चढवशील ना, तेव्हाच त्यांच्या आत्म्याला शांती लाभेल. आता त्या दिवशीचा प्रसंग आठवतोय आणि मला उमजते की पिंडाला कावळा का शिवत नव्हता, कारण त्यांचं मरण हे नैसर्गिक नव्हतं, तर तो घातपात होता, जसं भूमी म्हणाली. म्हणूनच आता जेव्हा तुला शिक्षा मिळेल ना, तेव्हा त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल. रागिनी म्हणते की नको रे असं बोलूस आकाश, माझ्या काळजाला घरं पडत आहेत. तेव्हा आकाश म्हणतो की जेव्हा तू हे असं वागलीस तेव्हा तुला काहीच वाटलं नाही का. तेव्हा मग आता ती भूमीची माफी मागते आणि म्हणते की हे बघा आत्या, तुमची ही नाटकं आता बंद करा, तुमच्या नाटकांना आता कोणीही बळी पडणार नाही आहे, बस करा आता, हे सगळं नाटक कंटाळलं आहे हे सगळ्याचाच. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की हे बघ, तुला ही प्रॉपर्टी हवी होती ना आत्या, मग मला माहीत होतं की अभिजित काही ना काहीतरी करून खूप पैसे देऊन तुझा जामीन करणार, परंतु मी एक गोष्ट केली आहे. तेव्हा रागिनी बघत बसते. आकाश म्हणतो की तुला ही सगळी प्रॉपर्टी आणि सगळं काही हवं होतं, बरोबर ना. तेव्हा मग रागिनीला असं वाटतं की आकाश माझ्या नावावर सगळं करून टाकत आहे. तेवढ्यातच आता आकाश म्हणतो की ही प्रॉपर्टी मी आता माझ्या बायकोच्या म्हणजेच भूमी महाजनीच्या नावे केली आहे आणि ही प्रॉपर्टी त्याचप्रमाणे कंपनीचे सगळे काही अधिकार हे भूमीकडे असतील आणि भूमी माझ्यासाठी योग्य आहे. ती जो काही विचार करेल ना, तो माझ्या भल्याचाच असेल आणि आतापर्यंत ती माझ्यावर झालेल्या अन्यायासाठी झगडत होती. आता न्याय करायचा आहे तर सगळ्यात पहिले त्याचा अधिकार हा माझ्या बायकोला मिळाला पाहिजे, म्हणून माझ्या भूमीला मी हे सगळे अधिकार देत आहे असं म्हणून आता तो भूमीच्या नावे सगळे काही पेपर्स तिथेच ठेवतो आणि रागिनीचा मात्र खूप जळफळाट होत असतो. आणि आजी म्हणते आकाश, तू अगदी योग्य निर्णय घेतला आहेस, जो काही निर्णय घेतला तो खूप योग्य आहे. रागिनी तोंड पाडून उभी असते. भूमी म्हणते की ऐकलं नाही का. आता भूमी मानसीला सांगते की मानसी, जा यांची बॅग घे आणि यांचे सगळे कपडे भर आणि बॅग आणून दे. तेव्हा रागिनी म्हणते की भूमी, तू काय करणार आहेस. तेव्हा भूमी म्हणते की तुम्ही विसरलात का, आत्तापर्यंत मी तुम्हाला सांगत होते की कधी ना कधीतरी पापाचा घडा भरणार, अधर्मावर धर्माचा विजय होणार, यदा यदा ही धर्मस्य. परंतु तुम्ही तेव्हा माझ्या या वाक्यावर हसला होतात. कधीही सत्याचाच विजय होतो आणि आता अधर्मावर धर्माचा विजय झाला. तुमचं सगळं कारस्थान जगासमोर आलं. आता रागिनी पटवर्धन, तुम्हाला तोंड दाखवायलाही कुठेही जागा नाही आणि हे जे घर आहे ना, ते महाजनांचं आहे, त्यामुळे तुम्हाला आता या घरात राहता येणार नाही. तुम्हाला मी सांगितलं होतं, जेव्हा माझ्या आकाशला कळेल की तुम्ही खोटारडे आहात, त्या क्षणाला आकाश हा तुम्हाला घराबाहेर काढेल आणि आज तो दिवस आला. रागिनी पटवर्धन, डोळे उघडा. तुम्ही मला म्हणायचं की हे कलयुग आहे, कलयुगात कधीही चांगल्या माणसाचं मरण होतं, परंतु तसं आता होणार नाही. आणि माझी योगेश्वरी देवीवर पूर्ण श्रद्धा होती की काही करून ती माझं घर तुमच्यासारखी वाळवीपासून पोखरण्यापासून वाचवणार आणि आज तेच झालं आहे. त्यामुळे इथून निघायचं आणि पुन्हा एकदा माझ्या नवऱ्याकडे वाकडं नजर करून बघायची नाही. जर बघितलंत ना तर माझ्याशी गाठ आहे, लक्षात ठेवा. रागिनी पटवर्धन आणि तिची बॅग घेऊन ती घराच्या बाहेर फेकून देते आणि त्याच वेळेला घराच्या बाहेर बॅग फेकून दिल्यानंतर अभिजितलाही खूप चीड आलेली असते आणि भूमी तिच्या तोंडावर आता दरवाजा लावून घेते आणि आकाश म्हणतो की जे काही माझे बँक अकाउंट आहेत मी सील केलेत, त्याच्यामुळे अभिजित त्यातला एकही पैसा किंवा काहीही तुम्हाला अकाउंटमधून काढता येणार नाही. म्हणून आता तुम्ही रस्त्यावर आले आहात आणि भीक मागा, तुमच्यावर तीच वेळ आली आहे, असं आकाश बोलून दाखवतो आणि भूमी ही दरवाजा तोंडावर लावून घेते.
आता इथे भूमीने आणि आकाशने मिळून रागिणीला चांगलंच घराबाहेर काढलेलं असतं आणि त्यानंतर आता जेव्हा राजाराम येणार तेव्हा ते कशाप्रकारे रागिणीची पुन्हा एकदा या सगळ्या गोष्टींमधून हकालपट्टी करणार आणि आकाश भूमीला पुन्हा एकदा न्याय मिळवून देऊन रागिणी आणि अभिजितला कशाप्रकारे रस्त्यावर आणणार. आता रागिणी अभिजित यांची हालत तर कुत्र्यासारखी झालेली असते. त्यांच्याकडून आकाशने सगळेच अकाउंट बंद करून टाकलेले असतात आणि स्वतःकडे मात्र सगळा पैसा ठेवलेला असतो. आता यापुढे रागिणी आणि अभिजित काय करणार, हे कशाप्रकारे आता भिकेला आल्यानंतर त्यांची अवस्था काय होणार हे पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.